नमस्कार. युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये मी गौरव तुमचं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रात मुरबाडचे राजकारण राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र माजी महसूल मंत्री शांतारामभाऊ घोलप यांच्या मृत्यूनंतर ठाणे जिल्ह्यातील कुणबी समाजाचे वर्चस्व कमी होऊन आमदार किसन कतोरे यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने राजकारणात वाताहत झाल्याचे चित्र समोर आल्याने सामाजिक नेतृत्वात चिंतन करण्याची वेळ आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपाने आगरी समाजाच्या नेते वनमंत्री गणेश नाईक आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्याकडे सोपवली आहे. तसेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी ठाणे ग्रामीण मध्ये प्रकाश पाटील वामन म्हात्रे यांच्यावर सेनेची धुरा सोपवून मुरबाडचे शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे यांना पदावरून दूर केल्याने मुरबाड तालुक्यातील शिंदे सेना पदाधिकारी यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. भाजपातून आलेल्या नाखव्या राम दुधाळे यांच्याकडे तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने कुणबी समाजाचे नेतृत्व राजकीय पक्षात काँग्रेस सोडून कुठेही दिसत नाही. ठाणे ग्रामीण मध्ये कुणबी समाज मोठा असल्याने आजपर्यंत प्रत्येक पक्षाचा तालुका जिल्हाध्यक्ष म्हणून कुणबी समाजातील नेत्यांना प्राधान्य दिले जात होते. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार गोटीराम पवार, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, किसन कतोरे यांचे नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय निर्णय घेतले जात असताना हे तीनही नेते जबाबदारीच्या बाहेर पडले आहेत. त्याचा फायदा घेणारा कोणताही पक्ष त्याचे जबाबदारी नेतृत्व घेऊ शकणार नसल्याने ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, बदलापूर अंबरनाथ महानगरपालिकेत आमदार किसन कतोरे यांच्याच विचारसरणीचे उमेदवार निवडून येतील. मात्र त्याचा श्रेय भाजपा जबाबदारी नेते घेऊ शकणार नाहीत. येत्या निवडणुकीत बदलापूर अंबरनाथची जबाबदारी आमदार किसन कतोरे यांच्याकडे हवी होती. बदलापूरमध्ये वामन म्हात्रे आणि आमदार किसन कतोरे यांचा पक्षांतर्गत गटबाजीचा कलह झाला आहे. बदलापूरमध्ये आमदार किसन कतोरे यांची बहुमताची ताकद आहे. युती झाली नाही तर भाजप सत्ता काबीज करेल. तसेच ठाणे जिल्हा परिषदेवर भाजपाचे आमदार किसन कतोरे आणि माजी आमदार गोटीराम पवार हे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता मिळवू शकतात. त्यांना डावलून भाजपाने आमदार किसन कतोरे, राष्ट्रवादीचे खासदार बालेमामा म्हात्रे, शिंदेचे उपनेते निलेश सांबरे यांचे एकमेव विरोधक कपिल पाटील यांच्याकडे भाजपाने विजयाची जबाबदारी सोपवल्याने भाजपाची सत्ता मुश्किल आहे. जरी सत्ता आल्यास त्यावर कुणबी समाजाचे नेते माजी आमदार गोटीराम पवार, आमदार किसन कतोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधित्व निवडून येणार आहेत. माजी मंत्री कपिल पाटील यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या बदलापूर अंबरनाथ महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार का असे विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळून युतीकडे मात्र बोट दाखविले. ठाणे जिल्हा परिषदेत 53 जागा व पंचायत समितीमध्ये 106 जागा असून कुणबी समाजाचे नेतृत्व मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, शहापूर या तालुक्यांच्या वर्चस्वाने अध्यक्ष उपाध्यक्ष ठरतो. मुरबाड विधानसभा सत्तेत निर्णायक असून या भिवंडी लोकसभेत सर्व विरोधक मिळून कपिल पाटील यांचा खासदारकीला पराभव झाला होता. मात्र त्यांच्यावरच भाजपाने सत्ता आणण्याची जबाबदारी दिल्याने ठाणे जिल्ह्यावर प्रत्येक समाजातील उमेदवार समाज नेतृत्वाचा चेहरा म्हणून निवडून जाणार आहे. युती न झाल्यास खरी लढत भाजपा विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन प्रत्येक समाज स्थानिक नेतृत्वाखाली उमेदवार निवडून देतील. पक्ष म्हणून कोणत्याही पक्षाला सहानुभूती मिळणार नाही असे मात्र मतदारात बोलले जात आहे.